Hello students, More sir here. Welcome to our ECGM College Karad. Our subject is mathematics and statistics. In the last lecture, maybe I think we started this first chapter, or we can say that last chapter in the part first, that is differentiation. Now in that some examples based on, I think we are studied some examples based on डेरिव्हेटिव्ह बाय द मेथड ऑफ फर्स्ट प्रिन्सिपल. म्हणजे डेरिव्हेटिव्ह बाय द मेथड ऑफ फर्स्ट प्रिन्सिपल होते एक एक्झाम्पल आपण बघितलं. नाव इन दिस चॅप्टर ऑर इन दिस लेक्चर वी आर टेकिंग सम एक्झाम्पल्स ऑल्सो बेस्ड ऑन दिस चॅप्टर, or we can say that also we are taking here some examples based on derivative by the method of first principle. एक एक्झाम्पल बघून त्याच्यानंतर नेक्स्ट वन आपण स्टार्ट करू. ठीक आहे. नाव काय तर क्वेश्चन आपला असा आहे, फाइंड द डेरिव्हेटिव्ह ऑफ द फॉलोइंग फंक्शन. फाइंड द डेरिव्हेटिव्ह ऑफ द फॉलोइंग फंक्शन बाय युझिंग द मेथड ऑफ फर्स्ट प्रिन्सिपल. फाइंड द डेरिव्हेटिव्ह ऑफ द फॉलोइंग फंक्शन बाय युझिंग दी मेथड ऑफ फर्स्ट प्रिन्सिपल. म्हणजे या जे फंक्शन आहे स्क्वेअर रूट ऑफ एक्स. फंक्शन काय दिले, स्क्वेअर रूट ऑफ एक्स. क्वेश्चन आहे फाइंड द डेरिव्हेटिव्ह ऑफ द फॉलोइंग फंक्शन बाय युझिंग दी मेथड ऑफ फर्स्ट प्रिन्सिपल. फंक्शन काय आहे तर स्क्वेअर रूट ऑफ एक्स. स्क्वेअर रूट ऑफ एक्स. ठीक आहे. हे क्वेश्चन, हा क्वेश्चन आपला आहे. ठीक आहे. मेथड ऑफ फर्स्ट प्रिन्सिपल, वी नो दॅट व्हॉट वी नो दॅट इफ सिन्स f of x is any function, f of x is any function, then the derivative of f of x with respect to x, it is denoted by f dash of x. It is denoted by f dash of x. Then by using the method of first principle, derivative of f of x with respect to x is f dash of x. हे f dash of x आपल्याला मिळतं कसं, by using the method of first principle. derivative काय असेल तर which is equal to limit as h tends to 0. Limit as h tends to 0, f of x plus h minus this f of x total divided by h. ही मेथड काय आहे तर बाय युझिंग दी मेथड ऑफ फर्स्ट प्रिन्सिपल मीन्स f of x हे कोणतरी फंक्शन असेल इन x, देन द डेरिव्हेटिव्ह ऑफ f of x विथ रिस्पेक्ट टू x काय होतं तर डेरिव्हेटिव्ह f dash of x. f of x चे डेरिव्हेटिव्ह इज नथिंग बट f dash of x and f dash of x means what, जस्ट सॉल्व दिस गिवन लिमिट. म्हणजे आपल्याला आता क्वेश्चन काय आहे, फाइंड द डेरिव्हेटिव्ह ऑफ स्क्वेअर रूट ऑफ x बाय युझिंग मेथड ऑफ फर्स्ट प्रिन्सिपल. म्हणजे काय आपल्याला हे जे गिवन फंक्शन f of x आहे, सॉरी गिवन फंक्शन स्क्वेअर रूट ऑफ x आहे, इट इज ए फंक्शन ऑफ x. देअरफॉर आपण याला इन टर्म्स ऑफ काय घेऊ, स्टार्ट कसं करू तर लेट f of x which is equal to take given function. Write it as given function f of x which is equal to, let f of x which is equal to given function, that is f of x which is equal to square root of x. Now we know that the derivative of f of x is f dash of x and is nothing but limit as h tends to 0 this. म्हणजे जर मला f of x डेरिव्हेटिव्ह असेल f dash of x तर आपल्याला हे लिमिट फाइंड आउट करायचं आहे. आणि या लिमिट मध्ये लागतोय काय तर f of x लागतोय. f of x म्हणजे आपल्याकडे आहेच, f of x plus h सुद्धा लागतोय आणि f of x plus h लागतोय. therefore next step find, therefore just in a given function f of x just substitute in place of x by x plus h, that is f of x plus h आपल्याला मिळतोय. म्हणजे जिथं x आहे तिथं घ्या काय तर x plus h आपल्याला काय मिळतोय तर f of x plus h. नाव f of x मिळाला, f of x plus h मिळाला. therefore by the method of first principle, derivative of given function f of x with respect to x काय असतो तर त्या फॉर्म्युल्यानुसार f dash of x and f dash of x which is equal to what, limit as h tends to 0. limit as h tends to 0, this f of x plus h minus this f of x total divided by h. total divided by h. ठीक आहे. काय केलं काय नाही ते अगेन समरी लेट अस सी. फाइंड द डेरिव्हेटिव्ह ऑफ following function with respect to, find the derivative of the following function by using the method of first principle. फंक्शन काय होतं तर स्क्वेअर रूट ऑफ x. आणि आपल्याला माहित आहे f of x is any function, then the derivative of function f of x with respect to x by using the मेथड ऑफ फर्स्ट प्रिन्सिपल. डेरिव्हेटिव्ह काय असतं तर f dash of x आणि हेच डेरिव्हेटिव्ह म्हणजे आपल्याला मिळतं काय तर हे लिमिट फाइंड आउट करायचं. म्हणजे आपल्याला जर f of x चे डेरिव्हेटिव्ह पाहिजे असेल विथ रिस्पेक्ट टू x तर ते मिळेल f dash of x आणि तेच म्हणजे काय असेल तर हे लिमिट. आता आपल्याला हवं होतं स्क्वेअर रूट ऑफ x चे डेरिव्हेटिव्ह. therefore let f of x equal to given function. then next काय फाइंड आउट केलं, f of x plus h means in place of x just substitute x plus h, then we get f of x plus h. now f of x आहे, f of x plus h आहे. therefore आपल्याला डेरिव्हेटिव्ह हवा आहे स्क्वेअर रूट ऑफ x. स्क्वेअर रूट ऑफ x म्हणजे f of x आहे. therefore then the derivative of f of x by using method of first principle काय असतो तर f dash of x and f dash of x which is equal to काय असतो limit as h tends to 0 this. म्हणजे f dash of x डेरिव्हेटिव्ह आहे f of x आणि आपल्याला हवा आहे डेरिव्हेटिव्ह स्क्वेअर रूट ऑफ x म्हणजे f of x चे डेरिव्हेटिव्ह आपण फाइंड आउट करणार आहोत. आणि f of x चे डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू x म्हणजे माझा काय आहे तर f dash of x. हे डेरिव्हेटिव्ह आहे f of x विथ रिस्पेक्ट टू x आणि तेच म्हणजे मला हे सॉल्व्ह करायचं आहे. therefore let's solve this given quantity, that is which is equal to limit as h tends to 0, limit as h tends to 0
0 f of x plus h means what square root of these x plus h minus f of x म्हणजे काय square root of these x and total divided by r h. ठीक आहे, total divided by r h. Now तर आपल्याला सॉल्व करायचं आहे लिमिट ॲज h टेंड्स टू 0 स्क्वेअर रूट ऑफ x plus h minus square root of s divided by h means we have to solve this limit. Now as h tends to 0 denominator goes to 0 and denominator goes to 0 function not defined or we can say that limit not defined. Therefore direct method इथे यूज करू शकत नाही. Now next second method आपण यूज कोणती करू शकतो rationalization method. We know that if in a given function in a numerator or maybe in denominator it contains the square root terms, then use their rationalization method. Now how to use rationalization method in a given function जिथे कुठे square root च्या terms आहेत त्याचं rationalization करणार. आता in a numerator there exists in numerator square root terms, therefore we rationalize numerator. Now how to rationalize numerator? Just multiply the numerator and denominator by the conjugate of that square root term. म्हणजे याच्या कॉन्जुगेटनं आपण न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटरला मल्टिप्लाय करणार आहोत. मग याचा कॉन्जुगेट म्हणजे काय असेल जस्ट याचा प्लस साइन केलं तर याचा कॉन्जुगेट मिळते. म्हणजे याच्या कॉन्जुगेटनं न्यूमरेटर आणि ॲट अ टाइम डिनॉमिनेटरला मल्टिप्लाय करू आणि जस्ट सॉल्व दिस लिमिट. देअरफॉर नेक्स्ट स्टेप रॅशनलायझेशन दॅट इज विच इज इक्वल टू लिमिट ॲज h टेंड्स टू 0 याच्या कॉन्जुगेटनं म्हणजे फर्स्ट ही टर्म ॲज इट इज विच इज इक्वल टू न्यूमरेटरमध्ये स्क्वेअर रूट ऑफ x प्लस ch minus square root of x this as it is and denominator मध्ये h also as it is. Now rationalize this numerator means what? Rationalize this numerator means what? Just multiply numerator and denominator by the conjugate of this term and its conjugate is nothing but what? Minus a plus होतो that is काय मिळेल square root of x plus h square root of x plus h middle sign minus a plus square root of this x and divided by again conjugate numerator ला multiply केले at the same time also multiply by denominator that is x plus h plus this square root of x हा काय झाला आपला तर rationalizing the numerator rationalization केलं. Now we know that in numerator suppose we assume this a quantity we assume this b quantity then what happen here we know that the result what we know that the a square minus b square which is equal to what a minus b into a plus b. I think we know this result that is a square minus b square which is equal to a minus b into a plus b. आता इथं आपण काय म्हटलंय square root of x plus h ला a मानले square root of x ला b मानले तर इथं होतं का a minus b into a plus b that is a minus b into a plus b which is equal to what a square minus b square. म्हणजे हे मला काय मिळणार आहे तर square root of a म्हणजे काय हा क्वांटिटी मीन्स square root of x plus h its square minus square root of x its square a square minus b square. ठीक आहे म्हणजे नेक्स्ट स्टेप आपण ती प्रॉपर्टी यूज करू. therefore next line we get which is equal to therefore next line which is equal to again this limit as h tends to 0 as it is limit as h tends to 0 as it is and use this property that is a square minus b square only because a minus b into a plus b. numerator मध्ये मला मिळेल काय a square minus b square. a means what a म्हणजे काय येतं x plus h that is x plus h its square minus b means what here square root of x that is b square means square root of x its square total divided by this denominator as it is denominator unchanged h into काय राहतं तर square root of x plus h plus the square root of x. Here we use the property that is a minus b a plus b and we know that a minus b into a plus b which is equal to a square minus b square. a म्हणजे काय येतं square root of x plus h that is a square minus b means what is the square root of x therefore it is b square means square root of x its square and divided by denominator unchanged as it is. Now we know that square and square root get cancelled. We know the problem. Therefore, which is equal to we get limit as h tends to 0. Square root get cancelled. राहतो काय तर इथं x plus h राहतो. This minus sign and again square root get cancelled. Remain there only x and divided by denominator as it is that is square root of this x plus h plus the square root of x. Why? We know square and square root get cancelled. Therefore now next step काय होईल plus x minus x get cancelled. Therefore राहतोय काय माझा नेक्स्ट स्टेप मध्ये तर which is equal to limit as h tends to 0 न्यूमरेटर मध्ये राहील h denominator as it is unchanged that is h into the square root of x plus h plus the square root of x plus this square root of x plus the square root of x. Now again here we observe that इथं न्यूमरेटर मध्ये h दिसतोय डिनॉमिनेटर मध्ये दिसतोय
get cancel. Therefore we get which is equal to again limit as h tends to 0. Limit as h tends to 0. न्यूमरेटर मध्ये राहील काय तर 1 डिवाइडेड बाय डिनॉमिनेटर मध्ये काय राहतोय स्क्वेअर रूट ऑफ सेकंड फक्त ब्रॅकेट राहतो h गेट कॅन्सल दॅट इज स्क्वेअर रूट ऑफ x प्लस h प्लस स्क्वेअर रूट ऑफ x प्लस स्क्वेअर रूट ऑफ x. हा राहिला आपला काय झालं बघा a स्क्वेअर मायनस b स्क्वेअर मध्ये आपण एक्सप्लेन केलेलंच. नाउ वी नो दॅट स्क्वेअर स्क्वेअर रूट गेट कॅन्सल देअरफॉर हा स्क्वेअर स्क्वेअर रूट गेट कॅन्सल केल्यानंतर राहतोय काय x प्लस h मिडल साइन मायनस ॲज इट इज स्क्वेअर स्क्वेअर रूट गेट कॅन्सल रिमेन x डिनॉमिनेटर ऑल्सो ॲज इट इज अँड हिअर प्लस x मायनस x ऑल्सो गेट कॅन्सल रिमेन ओनली न्यूमरेटर मध्ये h डिनॉमिनेटर ॲज इट इज आणि पुढच्या स्टेप मध्ये काय होतंय इथला h गेट कॅन्सल वाय गेट कॅन्सल बिकॉज देयर इज प्रोडक्ट h गेट कॅन्सल यू रिमेन दिस. नाउ हिअर वी ऑब्झर्व दॅट ॲज h टेंड्स टू 0 as h tends to 0 denominator non zero होते h tends to 0 denominator 0 होते का नाही म्हणजे आपण डायरेक्ट मेथड यूज करू शकतो. नाव आता डायरेक्टली h ची व्हॅल्यू आपण इथे सबस्टिट्यूट केली तर नेक्स्ट स्टेप मला काय मिळेल तर which is equal to limit as which is equal to h ची व्हॅल्यू 0 h tends to 0 मीन्स काय होणार आहे 1 डिवाइडेड बाय स्क्वेअर रूट ऑफ x प्लस 0 h ची व्हॅल्यू इथे 0 होणार आहे x प्लस 0 मीन्स व्हॉट x इज राहील दिस x मिडल साइन प्लस आणि इथला सेकंड स्क्वेअर रूट x आल्सो ॲज इट इज दिस ॲज इट इज. काय केली स्टेप बघा लिमिट ॲज h टेंड्स टू 0 ॲज h ची व्हॅल्यू 0 घेतली आपण ॲज h टेंड्स टू 0 म्हणजे h ची व्हॅल्यू 0 आली तर काय होते 1 डिवाइडेड बाय स्क्वेअर रूट ऑफ x प्लस 0 and x plus 0 means what x that is square root of x this middle sign plus and this second square root as it is. Now here 1 upon square root of x plus square root of x that is 2 times square root of x म्हणजे मला काय मिळेल which is equal to 1 divided by 2 times square root of x 1 divided by 2 times square root of x. आता हे मिळालं काय 1 upon 2 times square root of x is nothing but what f dash of x आणि f dash of x म्हणजे काय तर डेरिव्हेटिव्ह ऑफ f of x with respect to x means square root of x चं डेरिव्हेटिव्ह with respect to x काय असणार तर 1 upon 2 times square root of x ठीक आहे square root of x चं डेरिव्हेटिव्ह with respect to x काय असेल तर 1 upon 2 times square root of x by using the method of first principle ठीक आहे म्हणजे या square root of x चं डेरिव्हेटिव्ह आपलं काय आहे तर 1 upon 2 times square root of x ठीक आहे. नाव आता नेक्स्ट एक्झाम्पल बघू आपण त्याच्यामध्ये काय आहे ते डेरिव्हेटिव्ह बाय द मेथड ऑफ फर्स्ट प्रिन्सिपल मीन्स एकदम इझी मेथड आहे. त्याच्यानंतर लेट अस सी some rules based on differentiation. Let us see some rules based on differentiation without proof. That is suppose हे जे rules आहेत ते आपल्याला यूज होतील. Suppose if these u and v are any functions of x if u and v are any functions of x म्हणजे u काहीतरी फंक्शन असेल x चं v काहीतरी फंक्शन असेल x चं म्हणजे इट इज लॉगॅरिथमिक एक्सपोनेन्शियल कोणते असेल नो प्रॉब्लेम. if u and v are the functions of x such that if y equal to जर आपल्याला असेल u plus or minus v y equal to y is nothing but the addition of these two functions now here काय होतं आपल्याकडे u and v are the functions of x such that y which is equal to u plus or minus v म्हणजे y also is function of x why also is function of x because since u and v are the functions of x therefore addition of two functions of x is also a function of x and is nothing but what y therefore y is also an function of x y is also an function of x आला आपल्याला इथं y is also an function of x हे आला. then the derivative of y with respect to x घेऊ शकतो आपण का तर y is function of x आहे म्हणजे y चं डेरिव्हेटिव्ह with respect to x मी घेऊ शकतो. then the derivative of y with respect to x it is denoted by dy by dx which is equal to here u plus or minus v addition आहे sum of two functions in x u also function of x v also function of x therefore u चं डेरिव्हेटिव्ह with respect to x मला घेता येईल which is nothing but du by dx plus middle sign plus or minus and here v also function of x therefore derivative of you can take the derivative of v with respect to x because v also is a function of x means du by dx plus or minus dv by dx. काय होतं बघा since u here if u and v are the functions of x if u and v are the functions of x such that y which is equal to u plus or minus v then y is also a function of x why because u and v are the functions of x then the sum of two functions in x is also a function of x therefore y is also a function of x then the derivative of y with respect to x it is denoted by dy by dx which is equal to u and v functions of x आहेत म्हणजे u चं डेरिव्हेटिव्ह v चं डेरिव्हेटिव्ह with respect to x आपण घेऊ शकतो तेच काय केलं मिडल साइन प्लस और मायनस u चं डेरिव्हेटिव्ह with respect to x du by dx मिडल साइन प्लस और मायनस as it is and v चं डेरिव्हेटिव्ह with respect to x is nothing but dv by dx it is sum सिम्पली ॲडिशन आहे म्हणजे सिम्पल वेने जाऊ शकतो बट इथंच जर आपल्याला हे आलं काय आलं डॉट प्रोडक्ट आला और डिव्हिडेशन तर काय करायचं सेम स्टेटमेंट सेम दॅट इज इफ
if u and v are the functions of x, if u and v are the functions of x such that y which is equal to u into v, y which is equal to u into v. ठीक है, if u and v are the functions of x such that y which is equal to u into v. Here since u and v are the functions of x, then the product of two functions in x is also function in x, therefore y is also function of x. Now y is also function of x here, and इथं काय u and v are the functions of x and it is product of two functions. It is product of two functions. म्हणजे काय झालं इथं y which is equal to u into v, y which is equal to u into v, u and v are the functions of x आहेत, u and v are the functions of x and y which is equal to u into v the product आहे. That is then the derivative of y with respect to x ते काय मिळेल इथं काय product rule, it is product rule, then the product rule काय सांगतो तो वापरू. ठीक आहे, if u and v are the functions of x and y which is equal to product of these two functions, then the derivative of y with respect to x, then the derivative of y with respect to x it is denoted by dy by dx and which is equal to what, which is equal to product rule काय सांगतोय तर first function as it is take the derivative of second function with respect to x. Why? Because u and v are the functions of x, then the derivative of v with respect to x is nothing but dv by dx, middle sign plus again the second function as it is, that is v as it is, take the derivative of first function with respect to x is nothing but the product rule of derivative or dot product rule of derivative. काय होतं तर since if u and v are the functions of x such that y which is equal to u into v, then the derivative of y with respect to x is nothing but dy by dx and ते कसं मिळेल तर first function as it is derivative of second with respect to x plus second function as it is derivative of first with respect to x. हा काय झाला तर product rule. Similarly second आहे dividation rule, same statement. If u and v are the functions of x, if u and v are the functions of x, u and v are the functions of x such that y which is equal to u by v, y which is equal to u divided by v असं पण असू शकते. y equal to न्यूमरेटर मध्ये एक x चं फंक्शन असेल, डिनॉमिनेटर मध्ये एक x चं फंक्शन असेल, देन तेव्हा जर आपल्याला डेरिव्हेटिव्ह ऑफ y विथ रिस्पेक्ट टू x घ्यायचा असेल तर काय करायचं, देन वी यूज देअर u by v रूल, दॅट इज इट इज डिव्हिजन रूल. तो काय सांगतोय इफ u इज फंक्शन ऑफ x, v इज फंक्शन ऑफ x, देन द डेरिव्हेटिव्ह ऑफ y विथ रिस्पेक्ट टू x, derivative of y with respect to x it is denoted by dy by dx and which is equal to, how we get, which is equal to v rule or we can say that is a division rule, u by v rule. तो रूल काय आहे तर फर्स्ट डिनॉमिनेटर as it is take the derivative of numerator with respect to that is it is du by dx, middle sign minus. Now numerator as it is and take the derivative of denominator with respect to x, that is dv by dx and whole divided by denominator square. It is nothing but the division rule. We can say it is division rule. This is called the division rule of a derivative of a function. If u and v are the functions of x, u and v are the functions of x such that y equal to u by v, म्हणजे y इक्वल टू जर आपल्याला न्यूमरेटर मध्ये एक x चं फंक्शन असेल, डिनॉमिनेटर मध्ये एक x चं फंक्शन असेल आणि आपल्याला विचारलं फाइंड द डेरिव्हेटिव्ह ऑफ y विथ रिस्पेक्ट टू x, देन वी यूज देअर दिस रूल, दॅट इज इट इज डिव्हिजन रूल. तो काय सांगतोय तर डिनॉमिनेटर ॲज इट इज टेक द डेरिव्हेटिव्ह ऑफ न्यूमरेटर विथ रिस्पेक्ट टू x मायनस न्यूमरेटर ॲज इट इज टेक द डेरिव्हेटिव्ह ऑफ डिनॉमिनेटर विथ रिस्पेक्ट टू x अँड टोटल होल डिवाइडेड बाय स्क्वेअर ऑफ डिनॉमिनेटर, दॅट इज v स्क्वेअर. ठीक आहे, नाउ लेट अस सी दी सम एक्झाम्पल्स बेस्ड ऑन these rules of differentiation. Let us see some examples based on the rules of differentiation. Question number second, find the derivative of the following function. Find the derivative of the following function with respect to x. Find the derivative of the following function with respect to x, that is x cube into log x. X cube into log x. X cube into log x. ठीक आहे, क्वेश्चन काय आहे तर find the derivative of the following function. Find the derivative of the following function with respect to x. म्हणजे या फंक्शनचा आपल्याला डेरिव्हेटिव्ह हवा विथ रिस्पेक्ट टू एक्स. फर्स्ट आपण काय करू, लेट अस टेक f of x equal to given function. Let us consider f of x which is equal to this given function. f of x which is equal to given function, or we can say that if we take this y which is equal to जरी येतं तर चालू शकतं. y equal to given function घ्या किंवा f of x which is equal to given function घ्या, नो प्रॉब्लेम, आपल्याला माहिती आहे. ठीक आहे, आपण काय म्हटलं आपल्याला लेट y equal to घेऊ किंवा आता सम रूल्स ऑफ डिफरन्सिएशन आपण बघितले y इन टर्म्स ऑफ y. देअरफॉर आपला क्वेश्चन काय होता तर असा होता, फाइंड द डेरिव्हेटिव्ह ऑफ द फॉलोइंग फंक्शन, दॅट इज x क्यूब इनटू log x. x क्यूब इनटू log x. देअरफॉर सोल्युशन मध्ये आपण स्टार्ट काय केलं, लेट y इक्वल टू गिवन फंक्शन, लेट y which is equal to given function. Now here we observe that here this x cube
is another function and log x is also different function. Means there are product of two functions. That is x cube is nothing but polynomial function and log x is nothing but the logarithmic function. That is y is the product of two functions which in terms of x. That is we know that the rule of differentiation. If u and v are the functions of x, u and v are the functions of x such that y which is equal to u into v, such that y which is equal to u into v, then it is log product rule of derivative. तोच इथं आपण यूज करणार. इट्स काय झालंय y which is equal to product of two functions. That is suppose we assume that u equal to x cube and v which is equal to log x. u and v are the functions of x and these two functions are totally different. That is x cube is nothing but the polynomial function and log x is nothing but the logarithmic function. Then we know that the derivative of y with respect to x, it is denoted by dy by dx, which is defined by first function as it is derivative of second, that is dv by dx, plus second function as it is take the derivative of first with respect to x is nothing but the product rule of a derivative. Now हा product rule आपण इथे यूज करणार आहे. आपल्याला हवं काय होतं, find the derivative of x cube into log x. तर आपण काय सोल्युशन स्टार्ट केलं, let us take y which is equal to given function, that is y which is equal to x cube into log x. Now we use this rule. We use this rule. Therefore next line differentiate. Therefore differentiate with respect to, or we can say that differentiate above function. Differentiate above function with respect to x. With respect to x, then LHS the derivative. Y is the derivative with respect to x. काय which is equal to dy by dx. Again which is equal to derivative means हे काय येणार आहे, derivative of this RHS with respect to x means this x cube into log x. X cube into log x. Step wise जाऊ आपण. Y is the derivative with respect to काय मिळालं मला, dy by dx which is equal to derivative of this, that is d by dx derivative of this, and we use their product rule. Therefore product rule नुसार मला काय मिळेल, हा product rule नुसार काय सांगतोय, if u and v are the functions of x then derivative of these two, तर तेव्हा असतो by using product rule. First function as it is, इथं first function कोणता आहे, x cube आहे, second function log x आहे. Therefore first function as it is, that is x cube as it is, take the derivative of second, that is d by dx log x, derivative of second function log x. Next middle sign plus second function as it is, that is second function as it is, take the derivative of first, that is d by dx x cube, d by dx x cube. हे derivative आपल्याला just आता find out करायचं, ठीक आहे. Now here this x cube as it is. Now since we know that this derivative of some standard functions, ते घ्यायचंच राहिलं, ते घेऊ आपण. If y which is equal to suppose log x, then the derivative of y with respect to x, dy by dx which is equal to, we can take the derivative by 1 upon x, standard form. ठीक आहे, it is standard form, that is derivative of log x with respect to x काय असणार तर 1 upon x, हा standard form आहे. Similarly the derivative of y which is equal to x raised to n, then the derivative of y with respect to x is nothing but हा जो n आहे तो पुढे येतो n into x raised to n minus 1. These are the standard forms of derivative. That is y which is equal to log x, y is function of log x, then the derivative of y with respect to x directly आपण काय घेणार तर 1 upon x घेणार आहे. Similarly y which is equal to x raised to n, where n is any number, then the derivative of x raised to n with respect to x is nothing but dy by dx. ते काय असतं तर ही जी पॉवर आहे ती पुढे येते n into x raised to पॉवर मधून 1 मायनस करा तर आपल्याला ते काय मिळेल तर derivative of x raised to n म्हणजे n into x raised to n minus 1. ते दोन रिझल्ट आपण इथे यूज करणार आहे, ठीक आहे. therefore this x cube as it is, derivative of log x with respect to x, derivative of log x with respect to x काय असतो तर 1 upon x, म्हणजे इथे मला काय मिळेल तर हा 1 divided by x, this plus sign as it is. Now here this log x as it is, derivative of x cube, we know that the standard form x raised to n where n is any number, then this n पुढे येतो x raised to power मधून 1 मायनस करतो. therefore x cube चा डेरिव्हेटिव्ह काय मिळेल तर हा जो 3 आहे तो पुढे येईल, दॅट इज इथं 3 into x raised to power मधून 1 मायनस, दॅट इज 3 minus 1 होईल, ठीक आहे. 3 minus 1 हे याचं डेरिव्हेटिव्ह आहे, इथं प्रोडक्ट आहे log x into this आहे, ठीक आहे. म्हणजे नेक्स्ट स्टेप मला काय मिळेल तर which is equal to, now here this x आणि याच्यातील एक x cube गेट कॅन्सल, म्हणजे राहील काय इथं राहील x स्क्वेअर प्लस हा आहे log x into this 3 and x raised to 3 minus 1 means what, that is x square. तो काय असेल तर x square असेल. इथं जस्ट काय यूज केलं बघा, डेरिव्हेटिव्ह ऑफ log x स्टँडर्ड फॉर्म, log x डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू x काय तर 1 upon x आहे.
Derivative of log x, that is log x derivative 1 upon x to standard form. Similarly, x raised to n where n is any number, then the derivative of x raised to n काय असतो तर ही जी पॉवर आहे ती पुढे येते into x raised to the power मधून 1 मायनस. हे दोन रिझल्ट आपण यूज केले, that is log x चं डेरिव्हेटिव्ह 1 upon x प्लस हा log x as it is derivative of this पॉवर येणार पुढे, that is 3 into x raised to power मधून 1 मायनस, that is 3 minus 1. म्हणजे नेक्स्ट स्टेप मला काय मिळाली तर हा जो 3 तर ठीक आहे 3 म्हणजे काय झाला हा 3 into x स्क्वेअर. नाव इथं काय दिसतोय x स्क्वेअर या फर्स्ट टर्म मध्ये कॉमन दिसतोय, इथं x स्क्वेअर जस्ट टेक द कॉमन x स्क्वेअर मीन्स वी गेट x स्क्वेअर कॉमन घेतला तर इथं काय राहील 1 राहील प्लस इथं काय राहणार तर log x into 3 म्हणजे मी असा लिहिलं तर चालेल 3 into log x means you can write this 3 into log x which is our required derivative of a given function x cube log x. हे काय मला मिळालं डेरिव्हेटिव्ह ऑफ x क्यूब इंटू लॉग x. सिंपल होतं क्वेश्चन आपला असा होता की फाइंड द डेरिव्हेटिव्ह ऑफ x क्यूब इंटू लॉग x. याचं डेरिव्हेटिव्ह हवं होतं तर इथं आपण जेव्हा फंक्शन ऑब्झर्व केलं आम्हाला असं समजतं की देअर इज प्रोडक्ट ऑफ टू फंक्शन्स. देन आपण आम्हाला पुन्हा लगेच आठवला इमॅजिन झाला की प्रोडक्ट टूल इमॅजिन झाला. देअरफॉर आपण काय म्हटलं लेट y which is equal to consider given function. Then since if y is function of u and v where u and v are the functions of x, then the derivative of uv u rule तो रूल आपण यूज केला, that is let y equal to this differentiate of a function with respect to x, then LHS dy by dx which is equal to stepwise, that is this d by dx means what derivative of this with respect to x. Now here this uv rule suppose हा u असेल हा v असेल, uv rule काय सांगतोय first function as it is take the derivative of second with respect to x middle sign plus again this second function as it is take the derivative of first with respect to x. And here we know that standard result, that is the derivative of log x with respect to x 1 upon x. Similarly the derivative of x raised to n is nothing but n into x raised to n minus 1. हे standard forms आहेत. Therefore by using this derivative of log x is nothing but 1 upon x plus log x as it is here product therefore this into x cube that is this power 3 पुढे येते x raised to 3 minus 1 म्हणजे होते काय x square. Now here x square common दिसते, just take the common of x square in bracket remain 1 plus 3 into log x which is our required derivative of a given function f of x. ठीक आहे, this is some standard result आहे ते आपण नेक्स्ट लेक्चरला घेऊ. स्टँडर्ड रिझल्ट काय आहे ते स्टँडर्ड रिझल्ट बघावे लागतात, these are the standard result all. ठीक आहे, लास्ट लेक्चर सॉरी नेक्स्ट लेक्चर बघू आपण काय असेल ते.